आणि सर्वानुमते सांगितलं होतं की विट्यात कुठलेही कुणाची एक विठी पडणार नाही, तेवढी खबरदारी घेऊन विट्यातला शहरात रस्ता करावा एवढी विनंती करतो मला. 17 मीटरच आपल्याला आहे, कुणाची घरं पाडू नका. सगळ्यांनी आम्हाला विनंती केली, त्यानुसार केंद्र शासनाला प्रस्ताव पाठवायचा आमचं रेडी आहे. तुम्ही अगोदर म्हटला की हे करा ते करा, तर तुम्हाला मी आता हा आठवडा देते पाहिजे तर तुम्ही सगळेच विचार करा. मी तुम्हाला आता कॉन्फिगरेशन सांगितलंय की मध्ये डिवायडर येईल 1 मीटरचा, 7-7 मीटरचा रस्ता येईल, त्याच्या बाजूला गटर येतील, ते 17 मीटर मध्ये सफिशियंटली बसते. आता ह्याच्या व्यतिरिक्त कुणाला काही मुद्दा असेल, कुठून कुठं जाणार आहे काय मॅडम माझे आणि नगरपालिकेने आता या 17 मीटरसाठी काही सांगितलं नाही, कॉन्ट्रोवर्सी नाही करू नका. माझे लोकांच्या ऐका संभ्रमावस्था आज संपून टाका. त्या मागच्या 3 महिन्यापासून संभ्रमावस्था संपलेली ऑलरेडी. तुम्ही परत निर्माण करू नका. ती तुम्हाला सांगितलंय कुठल्या लांबीपर्यंत आपल्याला 17 मीटर मिळतोय त्याचे आम्ही एस्टिमेट काढू. माझं तुम्हाला सर्वांना की आपल्या सर्व संभ्रमावस्था मॅडमने संपवलेल्या आहे. तरी पण दादा मी नगरपालिकेमार्फत आणि त्याच्या सर्व लोकांच्या मार्फत थोडी 2 कोटी विनंती तुम्हाला मॅडमना करतोय की तो मांजर रोडचा रस्ता सुनील दादांनी सांगितलं त्यात काय होते बघा, आमची रस्ता मोठा केला, आमची काही तक्रार नाही आहे. फक्त एकच विनंती आहे की तो रस्ता जयेश गार्डन पासून आहे तो विटा हद्दीपासून चौपदरी करून हवं, ही एक तुम्हाला दोघांना विनंती आहे. दुसरी विनंती मॅडम अशी आहे की हा ते तुम्ही करू शकता, मग जागा अवेलेबल आहे आणि तुम्हाला ते रुंदी मिळू शकते. मग ती विनंती रुंदीकरण वाढवायचं असेल त्याला आर्थिक तरतूद वेगळी लागणार आहे. मग मी खासदार साहेबांना विनंती करेन, साहेब तुम्ही गडकरी साहेबांना पत्र एखादं दिलं तर आपल्याला त्याच्यातनं साध्य होईल. आम्ही जो पोहोचवतो त्यापेक्षा माननीय खासदार साहेब जे पोहोचवतील त्याच्यावर. दुसरी विनंती अशा मॅडम की सर्वपक्षीय म्हणजे मोठ्या शहरात 2 निवडणुकांपूर्वी जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या सर्वपक्षीय मिटिंग झाली, अनेक लोकांनी भाषणं केली आणि सर्वानुमते सांगितलं होतं की विट्यातलं कुठलेही कुणाची एक विठी पडणार नाही, तेवढी खबरदारी घेऊन विट्यातला शहरात रस्ता करावा एवढी विनंती करतो मला. आणि आपली मागची मीटिंगला 3 महिन्यापूर्वी चर्चा झाली होती, आता मी तुम्हाला क्लॅरिटी दिलेली आहे. आणि तिसरी विनंती दादा नाही की दादा तुम्हाला सगळ्यांना कुणाला वाटत असेल विट्यात ट्रॅफिक जास्त होते तर 6 महिन्यात तुम्ही तेवढं बायपास रस्त्याची मंजुरी आणून द्यावी, तेवढं काम तुम्ही करावं अशी तुम्हाला विनंती करतो. खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल.